आपण सुरुवात करूया. संस्कृत मधील आपल्याला आता संस्कृत काव्यशास्त्र अ, हा विषय शिकण्यासाठी आहे आणि त्यात मुख्यत्वे दोन भाग केलेले आहेत. फार काही त्याच्यात समावेश नाहीये, मात्र दोन भाग जे महत्वाचे आहेत त्यात एक म्हणजे काव्यप्रकाश आणि दुसरा म्हणजे ध्वन्यालोक. तर आज काव्यप्रकाश आपण मुख्यत्वे बघणार आहोत, कारण दोन विषय हे मोठ्या विस्ताराचे आहेत. त्यामुळे आपण मुख्यत्वे आज काव्यप्रकाश बघणार आहोत. तर काव्यप्रकाशातील प्रथम उल्हास आणि ध्वन्यालोकातील प्रथम उद्योत असे आपल्याला आज बघायचे आहेत. पण शक्यतो आज आपण काव्यप्रकाशच बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की काव्यप्रकाश मध्ये उल्हास आहेत आणि ध्वन्यालोकमध्ये उद्योत. तर अशी विभागणी का? तर भगवद्गीतेत आपण बघतो अध्याय आहेत, तसेच रामायणात कांड आहेत, महाभारतात पर्व आहेत. अगदी त्याचप्रमाणे केलेल्या विषय विभागणीला एक नाव देण्यासाठी आणि एक निश्चित अशी कल्पना येण्यासाठी ही विभागणी केलेली आहे. राजतरंगिणी हा जर ग्रंथ माहीत असेल तर त्याच्यात प्रथम तरंग, द्वितीय तरंग अशी विभागणी केलेली दिसते. अगदी त्याचप्रमाणे काव्य प्रकाशात प्रथम उल्हास, द्वितीय उल्हास असे 10 उल्हास एकूण आहेत. तर सुरुवातीला आपण काव्य प्रकाश म्हणजे काय, त्याचा रचयिता कोण आहे आणि एकूण त्याची पार्श्वभूमी जाणून घेऊया. अ, कुठलीही गोष्ट करायची म्हटली तर त्याला एक नियमावली आपण नेहमी म्हणतो की जी महत्वाची असते. म्हणजे साधं जर तुम्ही एखादी कागदाची होडी जरी करायला गेलात तरी ती कशी करायची त्याची देखील कृती ठरलेली आहे. काहींना ती मुखोद्गत देखील असते. अगदी त्याचप्रमाणे जर तुम्हाला काव्य करायचं आहे आणि त्या काव्य प्रतिभेला लोकांसमोर, जगासमोर आणायचं आहे, तर ती कशी आणावी, काव्याची जडणघडण कशी करावी, याची देखील एक पद्धत ठरलेली आहे, एक रचना ठरलेली आहे आणि ती नेमकी काय आहे हे या काव्यप्रकाशातून प्रत्येकाला कळून येतं. तर काव्यप्रकाश म्हणजे नेमकं काय हे आपण आता सुरुवातीला पाहूयात आणि त्याचा रचयिता नेमका कोण आहे ते देखील जाणून घेऊयात. तर तुमच्याकडे जर तुम्ही पुस्तक घेऊन बसला असाल तर तिथे काव्यप्रकाश प्रथम उल्हास याच्या खाली उद्देश दिलेत की आपण जे काही शिकतोय त्यातनं नेमका काय उद्देश साध्य करायचा आहे. तर काव्यप्रकाशाच्या पहिल्या उल्हासाचं ज्ञान पूर्णतः करून घ्यायचं आहे, ज्यात काव्य प्रयोजन आहे, काव्य हेतू आहे आणि काव्याचे प्रकार आहेत इत्यादींचं ज्ञान देखील करून घ्यायचं आहे. आता या काव्यप्रकाशाच्या प्रस्तावनेकडे येऊया. काव्यप्रकाश या ग्रंथाचे रचयिता किंवा कर्ता करविता हे मम्मटाचार्य आहेत. काही जण त्यांना मम्मट भट्ट देखील म्हणतात, जे मूळचे काश्मीर प्रांतातले आहेत. मूळची कथा अशी आहे की काशीमध्ये मम्मटाचार्य गेले आणि तिथे ते विद्यासंपन्न झाले आणि त्यानंतर त्यांनी हा ग्रंथ रचला. आता मम्मटाचार्यांच्या वडिलांचं आणि भावाचं नाव आपण निदान एक माहिती असावी म्हणून जाणून घेऊया. तर मम्मटाचार्यांना काही जण सरस्वतीचा अवतार म्हणून देखील ओळखतात, कारण वाघ देवतार असं म्हटलेलं आहे या पुस्तकात देखील. म्हणून ते प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी काव्यप्रकाशाची निर्मिती केलेली आहे. तर मम्मटाचार्यांच्या वडिलांचं नाव जय्यट असं होतं. तर भावाचं नाव, त्यांना दोन भाऊ होते, एक म्हणजे कैयट आणि दुसरा म्हणजे उवट. असे दोन भाऊ होते आणि वडिलांचं नाव जय्यट असं होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मम्मटाचार्यांच्या आधी देखील कोणी काव्याशी संबंधित किंवा काव्य या एका संकल्पनेशी संबंधित काही ग्रंथ लिहिलेत का? तर वैदिक काळापासून अनेक ग्रंथ या संदर्भात लिहिले गेले आहेत. सुरुवातीला ते पहिला ग्रंथकार म्हणून जर बघायचं झालं तर भरत मुनींचं नाव घेतलं जातं. म्हणजे एक नाट्यशास्त्राची त्यांनी योजना तिथे आखली. तिथपासूनची जी परंपरा आहे ती फार अगदी विद्याभूषण यांच्या साहित्य कौमुदीपर्यंत येऊन थांबते आणि त्या अंतर्गतच मम्मटाचार्यांचा काव्य प्रकाशाचा समावेश आहे. तर या काव्य प्रकाशामध्ये एकूण 10 उल्हास, म्हणजे आपण जर थोडक्यात बघायचं झालं तर 10 भाग असे आहेत, ज्यात विविध प्रकारे काव्याचे अंतरंग आणि बाह्यरंग स्पष्ट करून सांगितलेले आहेत. आता या काव्य प्रकाशामध्ये 142 कारिका आहेत. कारिका म्हणजे थोडक्यात श्लोक दिलेले आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण हे वृत्तीतून दिलेलं आहे. म्हणजे काव्य प्रकाशाची 3 भागांमध्ये विभागणी केलेली आहे. यातील पहिला भाग म्हणजे कारिकेचा, दुसरा वृत्तीचा आणि तिसरा उदाहरणाचा. या कारिकेमध्ये संस्कृत श्लोक दिलेले आहेत, त्याचं स्पष्टीकरण हे वृत्तीमध्ये संस्कृत भाषेतच दिलेलं आहे आणि त्याचं उदाहरण देखील दिलेलं आहे, जेणेकरून जो विषय मांडलेला आहे, जो विषय घेतलेला आहे तो थोडक्यात कळून यावा. आता
काव्यप्रकाश या ग्रंथाची तुम्हाला थोडक्यात ओळख यासाठी करून दिली, जेणेकरून आपण जो ग्रंथ शिकतोय त्याची पार्श्वभूमी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता काव्यप्रकाशाच्या मंगलाचरणाकडे आपण येऊया. कोणाला माहितीये का मंगलाचरण किती प्रकारचं असतं? कोणी सांगू शकेल? ठीक आहे. मंगलाचरण एकूण 3 प्रकारचं असतं. यात मुख्यत्वे आशीर्वादात्मक, नमस्कारात्मक आणि वस्तुनिर्देशात्मक अशा 3 प्रकारांचं हे मंगलाचरण असतं. आता यातील काव्यप्रकाशातील जे मंगलाचरण आहे ते आशीर्वादात्मक आणि नमस्कारात्मक अशा दोन्हींचा मिलाफ असलेला आहे. ज्यात सरस्वतीला मुख्यत्वे करून मम्मटाचार्यांनी प्रार्थना केलेली आहे. कारण आपण आधीच म्हटलंय की सरस्वतीचा अवतार म्हणून मम्मट भट्ट किंवा मम्मटाचार्य हे प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्यांनी सरस्वतीची स्तुती अथवा सरस्वतीला वंदन या मंगलाचरणातून केलेलं आहे. आता तुमच्या समोर जर पुस्तक असेल तर तिथे मंगलाचरण दिलेलं आहे, जे नियतकृत नियमरहिताम अशी सुरुवात आहे त्याची. तर सुरुवातीला आपण जे मम्मटाचार्यांनी काव्यप्रकाशाची 3 भागात विभागणी केली आहे त्याच्या 2 ओळी तिथे दिलेल्या आहेत पुस्तकात, की मम्मटांनी काही कारिका या भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातून घेतल्या आहेत, तसेच उर्वरित कारिका स्वतः रचल्या आहेत. त्यापैकी वृत्ती नामक भाग स्वतः मम्मटांनी रचला आहे. म्हणजे मगाशीच सांगितलं की वृत्ती म्हणजे त्याच्यात सांगितलेल्या कारिकेचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. सोदाहरण म्हणजे उदाहरण खाली दिलेलं आहे वृत्तिकेच्या, आणि वृत्तीमध्ये केवळ स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि ते समजावताना उदाहरणं इतर काव्यातून घेतलेली आहेत. अशा एकूण 142 कारिका आहेत, त्यांच्या वृत्ती आणि उदाहरणं आहेत. पण आपल्याला प्रथम उल्हास बघायचा आहे, ज्याच्यात काव्याचं प्रयोजन, काव्याचा मुख्य हेतू आणि काव्याचे 3 प्रकार जे पडतात त्याचं विवेचन आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर मम्मटाचार्यांनी मंगलाचरणात म्हटलेलं आहे की नियमकृत नियमरहिता हलादैकमयी मनन्य परतंत्रणाम नवरस रुचिराम निर्मिती माधती भारती कवेर जयती असं मंगलाचरण मम्मटाचार्यांनी काव्यप्रकाशाच्या सुरुवातीला लिहिलेला आहे. ज्याचा केवळ अर्थ पाहायचा झाला तर नियतीने केलेल्या नियमांचं जिला बंधन नाही. आता नियती म्हणजे कोण? या जगाची उत्पत्ती कोणी केली? या जगाचे कर्ता धर्ता कोण? जसं आपण काव्यप्रकाशाचे कर्ता धर्ता बघितले, तसेच या जगाचे अथवा सृष्टीचे कर्ता धर्ता कोण? तर ब्रह्मा. आता या ब्रह्मांनी ज्या प्रकारे नियम घालून किंवा एक चौकट घालून या सृष्टीचं निर्माण केलेलं आहे, तशी ही काव्यसृष्टी नाही असं मम्मटांना या मंगलाचरणातून सांगायचं. म्हणजे आता ते काय म्हणतात की नियतीने केलेल्या नियमांचं जिला बंधन नाही. जिला म्हणजे कुठली? तर काव्यसृष्टी, जी केवळ आनंदमयी आहे, कोणत्याही अन्य साधनावर अवलंबून नाही आहे. नवरसांनी रुचिर झालेली अशी काव्यसृष्टी निर्माण करणारी कवीची वाणी विजयी हो, असा साधा आणि सोपा अर्थ या मंगलाचरणाचा आहे. आता त्याचं आपण विवेचन पाहूया, म्हणजे नेमकं मम्मटाचार्यांना यातून काय म्हणायचं आहे. नियतीने केलेल्या नियमांचं म्हणजे नियमकृत नियमरहिता, नियमकृत नियतीने बनवलेले नियम पण त्या नियमांपासून रहित असलेली अशी कोण? तर कविसृष्टी. आता ही कविसृष्टी आणि ब्रह्मसृष्टी यातील थोडक्यात भेद मम्मटाचार्यांनी या मंगलाचरणात सांगितलाय. आणि शेवटी त्यांनी म्हटलंय की भारती कवेर जयती, म्हणजे भारती अर्थात सरस्वती, सरस्वतीच्या वाणीचा किंवा वाणीलाच सरस्वतीची उपमा देऊन त्या तिचा विजय असो असं मम्मटाचार्यांनी म्हटलेलं आहे. आता जी केवळ आनंदमयी आहे, म्हणजे थोडक्यात जर तुम्ही बघायचं झालं तर सध्याची सृष्टी म्हणा किंवा ब्रह्मसृष्टी म्हणा, याच्यात सुख आहे, दुःख आहे आणि अन्य भावना देखील आहे. मात्र जी केवळ आनंदच देते आणि जी नवरसांनीच नटलेली आहे अशी ही काव्यसृष्टी आहे. ब्रह्मसृष्टीत म्हणायचं झालं तर ब्रह्मसृष्टीत तुम्हाला असंच वागा, तसंच वागा, किंवा आत्ताच्या सृष्टीत देखील हाच नियम पाळा, याच जागेवर जावा, हेच बोला, हे बोलणं टाळा, असे काही नियम असतात. म्हणजे नियमांचं थोडक्यात बंधन असतं. मात्र काव्यसृष्टीत तसं कुठलंच बंधन हे कवीला नसतं. जे न देखे रवी ते देखे कवी असं मराठीत म्हटलं जातं. म्हणजे कवी हे सूर्याच्या पुढचं देखील, सूर्याच्या पलीकडचं देखील पाहू शकतो एका क्षणात त्याच्या जागेवरून. इतकी कवीला प्रतिभा प्राप्त असते. त्यामुळेच म्हटलेलं आहे की केवळ ही सुख किंवा दुःख न देता ती केवळ आनंदच देते, आनंद देणारीच कविसृष्टी आहे असं या मंगलाचरणामध्ये मम्मटाचार्यांनी म्हटलेलं आहे.
आता ही कविसृष्टी कशी असते, तर ती कुठल्याही साधनावर अवलंबून असत नाही. म्हणजे ती कोणाच्याही अधीन राहत नाही, ती पराधीन नसते, ती स्वतंत्र असते. त्यामुळे तिला कुठलंही बंधन नसतं. असं मम्मटाचार्यांनी कविसृष्टीचं वर्णन केलंय. म्हणजे एक प्रकारे कवी आणि काव्य किती महत्वाचं आहे हे यातून त्यांनी सांगितलेलं आहे. आता नवरसांनी रुचिर असलेली, नवरसांनी पूर्णतः नटलेली अशी काव्यसृष्टी आहे, जी केवळ आणि केवळ आनंद देते. अशी काव्यसृष्टी निर्माण करणारी जी सरस्वती आहे किंवा जी वाणी आहे, तिचा विजय असो, असं मम्मटाचार्यांनी मंगलाचरणात म्हटलेलं आहे. मंगलाचरणामध्ये मम्मटाचार्यांनी कविसृष्टी सोबतच ब्रह्मसृष्टी यातील भेद देखील सांगितला आहे. आता ब्रह्मसृष्टीत जर पाहायचं झालं, तर सुख, दुःख आणि मोह या तीन भावांनी किंवा भावनांनी ब्रह्मसृष्टी बनलेली आहे. मात्र कविसृष्टीत किंवा कवीच्या एकूणच सभोवताल असलेली जी काही सृष्टी आहे, कवीने ठरलेली सृष्टी आहे किंवा काव्यात्मक सृष्टी आहे, त्यात अशा कुठल्याच भावभावनांचं बंधन नसतं. कुठलंही काव्य वाचा, ते तुम्हाला आनंदच देतं. आता आनंद म्हणजे नेहमी हास्यच असतं का, तर नाही. तर मनाला संतोष देणारं, मनाला समाधान देणारं असे जे जे काव्य आहे, ते म्हणजे आनंद देणारं काव्य. आणि अशी आनंद देणारी, आनंददाती अशी असणारी कविसृष्टी, जिचं वर्णन मम्मटाचार्य हे या मंगलाचरणात करतात आणि सरस्वतीला वंदन करून काव्य प्रकाशाची सुरुवात करतात. आधीच सांगितल्याप्रमाणे काव्य प्रकाशात एकूण 10 उल्हास आहेत, ज्यातला पहिलाच उल्हास आपल्याला केवळ शिकायचा आहे. आता तुम्ही जर पुस्तक घेऊन बसला असाल, तर त्याच्यात प्रत्येक संज्ञेचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. नवरस रुचिराम, ज्याच्यात कवीची सृष्टी नवरसांमुळे अतिशय रमणीय झालेली आहे. विधात्याच्या सृष्टीत 6 रस आहेत: कटू, कषाय, मधुर, आम्ल, लवण आणि तिक्त. हे सर्वच रस रमणीय नाहीत. तर यापैकी कटू आणि कषाय हे 2 रस तर विशेष पसंत देखील केले जात नाही. कवीच्या सृष्टीत मात्र 9 रमणीय रस आहेत: शृंगार, वीर, हास्य, करुण, रौद्र, भयानक, बिभत्स, अद्भुत आणि शांत. आता थोडक्यात मराठीत पाहायचं झालं, तर विधात्याच्या सृष्टीत 6 रस म्हटलं आहे आणि कवीच्या सृष्टीत 9 रस म्हटलेला आहे. आता विधात्याच्या सृष्टीत जे रस पुस्तकात दिलेले आहेत, तुम्ही बघितलं तर कळेल. तर कटू, कषाय, मधुर, आम्ल, लवण आणि तिक्त. आपण रोजचं जे जेवतो किंवा रोजच्या ज्या रसनेतनं आपण उपभोग घेतो जेवणाचा, त्या जेवणातल्या पदार्थांना या या चवी असतात: कटू, कषाय, मधुर, आम्ल, लवण, तिक्त. मात्र त्याचा समावेश मम्मटाचार्यांनी कविसृष्टीत करताना नवरसांमध्ये केलेला आहे. नाट्यशास्त्र जर कोणी वरवर वाचलं असेल किंवा नाट्यशास्त्राची जर कोणाला ओळख असेल, तर त्याच्यात शृंगार, वीर, हास्य, करुण, रौद्र, भयानक, बिभत्स, अद्भुत आणि शांत असे नवरस येतात. तर या नवरसांनी कविसृष्टी रचलेली आहे, कविसृष्टी बनलेली आहे, असं मम्मटाचार्यांना पुन्हा पुन्हा सांगायचं आहे. आणि हाच भेद ब्रह्मसृष्टी आणि काव्यसृष्टीमध्ये मम्मटाचार्यांना पुन्हा पुन्हा स्पष्ट करायचा आहे. आता पुढे म्हटलंय की हे सर्वच काव्यरस रसिकांना आगळा वेगळा काव्यानंद प्राप्त करून देतात. त्यामुळे या नवरसांनी कवीची सृष्टी अतिशय रमणीय आणि आकर्षक झालेली आहे. म्हणून ती विधात्याच्या सृष्टीपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे इथे शृंगाराचं मनाला भावणारं वर्णन देखील सापडतं. कधी कधी मनाचा ठाव घेऊन मनाला स्तब्ध करणारं वीररसाचं देखील वर्णन सापडतं. कधी कधी मनाला खळखळून हसवणारं देखील वर्णन सापडतं. कधी देखील प्रेमाची झालर असलेलं देखील काव्य आपल्याला वाचायला मिळतं. तर कधी कधी अंगावर शहारा आणणारं किंवा एकूणच अं, दिवस आणि रात्र एकत्र करणारं अशा प्रकारचं वेगवेगळं सामान्य स्वरूपाचं किंवा रौद्र स्वरूपाचं, वीर स्वरूपाचं काव्य आपल्याला वाचायला मिळतं, जे केवळ आणि केवळ कविसृष्टी आपल्याला देते. त्यामुळे या नवरसांनी ही कविसृष्टी बनलेली आहे, रमणीय झालेली आहे, असं मम्मटाचार्यांनी सांगितलेलं आहे. आता अशा प्रकारे नियतीच्या नियमांनी रहित असलेली आणि पूर्णपणे आनंददात्री असलेली किंवा आनंदमय असलेली आणि संपूर्णपणे स्वतंत्र असलेली अशी नवरसांनी रमणीय झालेली कवीची सृष्टी ही विधात्याच्या म्हणजेच ब्रह्मसृष्टीच्या पेक्षा देखील श्रेष्ठ स्वरूपाची आहे, असं मम्मटाचार्यांचं मत आहे. आता प्रस्तुत कारिकेत विधात्याच्या सृष्टीचा नामोल्लेख नाही, परंतु तुलनात्मक शब्दांच्या वापराने विधात्याच्या सृष्टीचं हे सूचन केलेलं आहे. म्हणजे इथे तुम्ही जर कारिका वाचलीत, तर तुम्हाला कळेल की तिथे ब्रह्म किंवा विधाता असा थेट शब्द नाहीये. मात्र एक निर्देश केलेला आहे. म्हणजे लेकी बोले सुने लागे असं मराठीत म्हटलं जातं. अगदी त्याचप्रमाणे कविसृष्टीचं वर्णन करतानाच
ब्रह्मसृष्टीत नेमके कोणते भेद आहेत हे वाचतानाच आपल्याला कळून येतं. जयती या शब्दाद्वारे मम्मटांनी कवीच्या सृष्टीचा जय जयकार केलेला आहे. कारण त्याला काव्यशास्त्रावर ग्रंथरचना करायची आहे. म्हणजे काव्यप्रकाशा जर ग्रंथ समोर ठेवला, जो काव्याशी निगडीत ग्रंथ आहे आणि काव्याशी सभोवताल जे काही अंतरंग बाह्यरंग घटक आहेत त्या संदर्भातच मम्मटाचार्यांना स्पष्टीकरण द्यायचं आहे. आणि मुळातच कविता काव्य याच्याशी संबंधित हा ग्रंथ असल्याने जयती या शब्दाची योजना मम्मटांनी केलेली आहे. म्हणजेच कवी सृष्टीचा जय जयकार असो असं शेवटी मम्मटाचार्य म्हणतात. तर मंगलाचरणात मम्मटाचार्यांनी अशा प्रकारे कविसृष्टी आणि ब्रह्मसृष्टीचा भेद आणि कविसृष्टीचं श्रेष्ठत्व स्पष्ट केलेलं आहे. आता आपण याच प्रथम उल्हासातील काव्य प्रयोजनाकडे जाऊया. काव्य प्रकाशाच्या पहिल्या उल्हासातील प्रथम कारिकेत मंगलाचरण करून कवीच्या सृष्टीचे श्रेष्ठत्व वर्णन केलेले आहे. आता द्वितीय कारिकेत त्यांनी काव्य प्रयोजने स्पष्ट केलेली आहेत. मम्मटाचार्यांच्या मते मनुष्य कोणतेही कार्य प्रयोजनाशिवाय करीत नाही. म्हणजे साधा मनुष्याने श्वास देखील घेतला तरी त्यामागे कुठलं ना कुठलं कारण असतं, कुठलं ना कुठलं प्रयोजन असतं. म्हणजे कुठलंही काम आपण कुठल्याही कारणाविरहित किंवा प्रयोजनाशिवाय करत नाही, त्याच्या मागे काही ना काही उद्देश असतो, काही ना काही प्रयोजन असतं. आणि ते काम आपण का करत असतो, जेणेकरून कार्यामागे असलेल्या प्रयोजनाची साध्यता आपल्याला व्हावी यासाठी आपण ते नेहमी कार्य करत असतो. अगदी तसंच मम्मटाचार्य म्हणतात की कुठलंही कार्य हे प्रयोजनाशिवाय होत नाही. प्रत्येक कार्यामागे प्रयोजन हे आधीपासून सुनिश्चित असतं. हे प्रयोजनच मनुष्याला कार्य सिद्ध करण्यासाठी प्रवृत्त करत असतं. म्हणजे मला अभ्यास करायचा आहे असा जर आपण मनाशी निश्चय केला आणि अभ्यास करायला लागलो, तर आपल्याला अभ्यास का करायचा आहे, तर परीक्षेत चांगले मार्क मिळावेत यासाठी, आपलं भविष्य घडवावं यासाठी. म्हणजे आपण प्रयोजन ठरवतो आणि त्या दृष्टीने अभ्यास करतो. आणि यामुळेच आपल्याला पुढे यश मिळतं आणि अभ्यास करण्यासाठी आपण नेहमीच पारंगत होतो. अगदी तसंच मम्मटाचार्यांना सांगायचं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर काव्य हा शब्द किंवा काव्य देखील याला अपवाद नाहीये. काव्याला देखील एक कारण असतं, काव्याला देखील एक प्रयोजन असतं. कवी जेव्हा काव्य रचना करतो तेव्हा त्या रचनेमागे देखील एक प्रयोजन असतंच. आता ही प्रयोजन म्हणजे काय, ही कारण कोणती, म्हणजे थोडक्यात काव्याची निर्मिती का केली जाते, त्यामागे कोणती कारणं असतात, हे मम्मटाचार्यांनी काव्य प्रयोजन या द्वितीय कारिकेत सांगितलेलं आहे. आता या कारिकेत म्हटलेलं आहे, काव्यम यशसे अर्थकृते व्यवहार विदे शिवेत रक्षतये सद्य परनिवृत्तये कांता संमित तयोपदेशयुते. आता काव्यम यशसे अर्थकृते, काव्य आपल्याला काय देतं, म्हणजे ही कारिका अधिक स्पष्ट करून सांगण्यासाठी या कारिकेचे मुख्यत्वे दोन भाग करायला लागतात. एक म्हणजे लेखक आणि एक म्हणजे पाठक. लेखक म्हणजे काव्य रचणारा आणि पाठक म्हणजे काव्य वाचणारा म्हणू आपण. तर लेखक जेव्हा काव्य रचतो तेव्हा मुख्यत्वे दोन प्रयोजन असतात त्यामागे. एक म्हणजे त्याला यश मिळावं आणि एक म्हणजे अर्थाची प्राप्ती व्हावी. प्रत्येकाचंच असं प्रयोजन सुरुवातीला असतं असं नाही. मात्र मम्मटाचार्यांनी म्हटलंय की काव्यम यशसे अर्थकृते, की काव्य रचणारा जो असतो, काव्याची निर्मिती करणारा जो असतो, त्याचे मुख्यत्वे दोन प्रयोजन असतात. एक म्हणजे यश मिळावं आणि एक म्हणजे अर्थाची प्राप्ती व्हावी. आता ही झाली लेखकाची म्हणजेच काव्याची रचना करणाऱ्याची प्रयोजन किंवा काव्य तो का करतो यासाठी असलेली प्रयोजन. आता व्यवहार विधे शिवेत रक्षते, आता हे प्रयोजन कोणाला असतं, कोणासाठी असतं, तर हे प्रयोजन पाठकासाठी असतं. तर यासाठी, कारण काव्य वाचल्याने किंवा कुठल्याही प्रकारचं काव्य घ्या जे नवरसांनी युक्त आहे किंवा नवरसांचं एकूणच त्याच्यातनं त्यांनी सांगितलेलं आहे की नवरसांनी नटलेलं काव्य आहे, काव्यसृष्टी आहे. तर अशा काव्याच्या वाचनाने, अशा काव्याचा अभ्यास केल्याने व्यवहार ज्ञान मिळतं. आणि शिवेत रक्षते म्हणजेच आपल्याला कुठल्याही प्रकारचं संकट येत नाही, कुठल्याही प्रकारचं अज्ञान आपल्याला जडत नाही. अज्ञानापासून आपली नेहमीच बचाव करण्याचं जे काम आहे ते काव्य करत असतं. म्हणजे नेहमी कल्याण करणारं हे आपलं काव्य आहे, कविसृष्टी आहे असं यात सांगितलेलं आहे. ज्याच्यात तुम्ही पुस्तकात खाली अर्थ देखील दिलेला आहे की काव्य हे यश मिळवण्याकरिता, धनप्राप्तीसाठी, व्यवहार ज्ञान प्राप्त करण्यासाठी, अमंगळाचा नाश करण्यासाठी आणि तात्काळ आनंद मिळवण्यासाठी, तसेच कांतेने प्रेमाने दिलेल्या उपदेशाप्रमाणे उपदेश देण्यासाठी लिहिलं जातं.
म्हणजे एक व्यवहारातलं उदाहरण घेऊ आपण. कांतेने दिलेला प्रेमाने उपदेश. म्हणजे एक लाडी गोडीने एखादी एखाद्याची बायको असेल किंवा एखाद्याची सहधर्मचारिणी असेल, ती उपदेश ज्याप्रमाणे आपल्या सोबतीला करते, आपल्या नवऱ्याला करते, अगदी त्याचप्रमाणे प्रेमळ उपदेश हे काव्य आपल्या पाठकांना किंवा काव्य वाचणाऱ्यांना, काव्याचा आस्वाद घेणाऱ्यांना करत असतं, ज्यातून त्यांना व्यवहार ज्ञान देखील मिळतं, त्यांच्या अमंगळाचा नाश देखील होतो. आता अमंगळाचा नाश कसा होतो, तर याची काही आपल्याकडे उदाहरणं देखील आहेत जी खरी घडलेली आहेत. की म्हणजे आता ही कारिका तुम्हाला अभ्यासाला नाहीये पुढची. एक दोनच कारिका ज्यात महत्वाने ज्या महत्व सांगणाऱ्या आहेत काव्याचं, त्यात त्यांनी त्या दिलेल्या आहेत. तर त्यातील एक कारिका आहे जी पुस्तकात आता नाहीये. तर त्याच्यात हर्षराजाच्या पदरी म्हणजे हर्षराजाच्या दरबारात एक मयूर नावाचा कवी होता. आणि जो बाणभट्ट होता त्याने या मयूर कवीला शाप दिलेला होता. तो काय शाप होता, तर तुला कुष्ठरोग होईल. आणि कुष्ठरोग झाल्यामुळे मयूर कवी अत्यंत दुःखी झाला होता. मग आता अशा वेळी करावं काय, तर अशा वेळी तो सूर्यप्रकाशात बसला आणि त्याने सूर्यावरच सूर्यशतकम हे काव्य रचलं. आता यामुळे काय झालं, तर त्याचा कुष्ठरोग देखील पूर्णतः नाहीसा झाला आणि तो ठणठणीत बरा झाला. म्हणजे काव्याची ताकद किती असते, जी रोगाचं निवारण करते, जी अमंगळाचं निवारण करते. आणि असं काव्य हे आनंददायी असतं असं मम्मटाचार्यांना सांगायचं आहे. जसं मयूर कवीच्या अशुभाचा नाश झाला, तसा तुम्हा आम्हा सर्वांच्या अशुभाचा नाश करणारं हे काव्य नेहमीच तुम्हाला आनंद देऊ असं मम्मटाचार्यांना या कारिकेतून सांगायचं आहे, जेणेकरून काव्याचं नेमकं प्रयोजन काय आहे, काव्याचा नेमका हेतू काय आहे, हे मम्मटाचार्यांना यातून सांगायचं आहे. अगदी तसंच जगन्नाथ जे होते, ज्यांनी गंगालहरी नावाचं काव्य रचलं, त्यांना देखील अशाच अमंगळाचा त्रास झाला होता आणि त्याचं निवारण करण्यासाठी जी पापमोचिनी किंवा दुःख निवारण अशी करणारी गंगा आहे, त्या गंगा नदीवर त्यांनी काव्य रचलं होतं, जे गंगा लहरी नावाने प्रसिद्ध आहे. आणि ते रचल्यानंतर त्यांच्या अमंगळाचा नाश झाला. त्याचप्रमाणे प्रत्येकाला माहित असेल, कोणी वाचलं असेल तर, तर अमंगळाचा नाश कसा होतो काव्याने, तर त्यासाठी अजून एक उदाहरण देतो. आदी शंकराचार्य होते, जे एका गरीब ब्राह्मण स्त्रीच्या घरी गेले आणि तिच्यावर कृपादृष्टी ठेवून त्यांनी कनकधारा स्तोत्र रचलं. आता या आधारे ज्या गरीब ब्राह्मण स्त्रीचं अमंगळ होतं, जे दारिद्र्य होतं, ते दूर झालं. म्हणजेच काव्य हे अमंगळ, अज्ञान, त्याचप्रमाणे कल्याण करणारं आहे, अमंगळ अज्ञान दूर करणारं आहे, आणि अशी ही कविसृष्टी नेहमीच आनंद प्रदान करणारी आहे असं मम्मटाचार्यांना वारंवार या काव्य प्रयोजनातून सांगायचं आहे. तर तिथे शिवेत रक्षते याचा देखील अर्थ दिलेला आहे. अमंगळाचा नाश करणे हे काव्याचं एक प्रयोजन आहे. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर सध्याच्या आधुनिक युगात सांगायचं झालं, जे कोणी वाचक असतील, ज्यांना मराठी साहित्य किंवा साहित्य वाचणं आवडतं, एखादं दुःखी मन आहे, दुःखी मनुष्य आहे, आणि त्याला एखादी कविता म्हणजे मग मग ती प्रेमावर असो किंवा कौटुंबिक नातेसंबंधांवर आधारलेली असो किंवा एकूणच लालित्यपूर्ण भाषेत रचलेली असो, ती वाचल्या क्षणी त्याच्या मनाचं दुःख गळून जातं. तो सुखी होतो, तो आनंदी होतो, तो संतोष त्याच्या मनाला संतोष मिळतो, तो समाधानी होतो. म्हणजेच त्याच्या मनाला दुःखाचं जे अमंगळ ग्रासलेलं होतं ते दूर कोणी केलं, तर काव्याने केलं. तर शिवेत रक्षते म्हणजेच अमंगळाचा नाश करणार हे काव्याचं प्रमुख प्रयोजन आहे. म्हणून यासाठीच देखील काव्याची निर्मिती केली जाते. आता काव्यात अमंगळाचा नाश करण्याचे सामर्थ्य आहे. पुढे ती कथा देखील दिलेली आहे की मयूर नामक कवीला बाणभट्टाच्या पत्नीच्या शापामुळे कुष्ठरोग झाला होता. आणि या रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी सूर्यशतकम या ग्रंथाची रचना मयूर कवीने केली आणि त्यामुळे त्याचा कुष्ठरोग दूर झाला. याची उदाहरणं देखील मी दिलेली आहेत, जेणेकरून तुम्हाला शिवेत रक्षते ही संकल्पना देखील कळून येईल. आता सध्या परनिवृत्तये या संदर्भात सांगितलंय की काव्य लिहिण्याचं सगळ्यात मुख्य कारण काय आहे, तर सर्व प्रयोजनांचं मौलिभूत प्रयोजन म्हणजे सद्य परनिवृत्तये, तत्काळ परमानंदाची प्राप्ती करून देणे हे काव्याचे महत्वपूर्ण प्रयोजन आहे. हा आनंद प्राप्त करताना वाचक आपली सर्व वैयक्तिक सुखदुःखे विसरून जातात आणि काव्याच्या रसास्वादात समरस होतात. हा आनंद ब्रह्मानंदाच्या पातळीचा असतो.
हा आनंद तात्काळ प्राप्त करून देणं हे काव्य रचनेचे महत्वाचे प्रयोजन आहे. मराठी भाषेतील गीत रामायण तुम्हाला माहित असेल. रामायण संस्कृत भाषेतील असू दे किंवा अनुवादित झालेलं असू दे, पद्यात्मक असू दे, तुम्ही वाचलं असेल, तुम्ही अनुभवलं असेल किंवा रामायणावर आधारित मालिका देखील दूरदर्शनवर तुम्ही पाहिली असेल. मात्र जेव्हा गीत रामायणाचं स्वयं श्रीराम प्रभू ऐकती हे गीत तुम्ही ऐकता, तेव्हा तुमचं मन हे तुमच्या जागी नसतं, तर ते फिरायला लागतं. ते रामायणात पूर्णतः रमून जातं. म्हणजे लवकुश दरबारात आहे तिथे तुम्ही देखील जाता त्या गीताच्या माध्यमातून. म्हणजे इतका प्रभाव त्या गीताचा असतो की जेणेकरून तत्काळ ब्रह्मानंदाची किंवा परमानंदाची आपल्याला प्राप्ती होते. असं हे काव्य असतं, ज्याचं हे प्रयोजन आहे सद्य परनिवृत्तये. आता कांता संमित तयोपदेशी युजे, यात काय सांगितलंय तर वेदोपनिषदादी ग्रंथ मनुष्याला विविध प्रकारचे उपदेश देत असतात. हे उपदेश एक प्रकारे आदेशच असतात. त्यानुसार एखादे कार्य अपरिहार्यपणे करण्यास भाग पाडलं जातं. जसे की सत्यम वद धर्म चर इत्यादी पुराणांमधून केलेला उपदेश मित्राप्रमाणे असतो. म्हणजे एखाद्या कार्याचे चांगले आणि वाईट परिणाम सांगितले जातात, पण तेथे अपरिहार्यता नसते. कांतेप्रमाणे म्हणजेच पत्नीप्रमाणे आपला विचार हळुवारपणे पटवून देणं हे काव्याचं महत्वाचं प्रयोजन आहे. म्हणजे व्यवहारात जर तुम्हाला अनुभव असेल तर ज्याप्रमाणे पत्नी आपल्या पतीला एखादा विचार, एखादं काम लाडीगोडीने स्पष्ट करून, विविध उदाहरणं देऊन समजावून सांगते आणि त्याची छाप त्या पतीच्या मनावर पडते, अगदी त्याचप्रमाणे हळूहळू काय होईना मात्र पत्नीच्या उपदेशाप्रमाणे काव्य उपदेश पाठकाला करतं, आस्वाद घेणाऱ्याला करतं आणि आनंद प्रदान करतं, असं यातून सांगितलेलं आहे. आता त्या खाली काव्य हेतू असा पॉइंट दिलेला आहे, ज्यात सांगितलंय की मम्मटाने सांगितलेली 6 काव्य प्रयोजनं आजही दिसतात. यापैकी अर्थप्राप्ती आणि यशप्राप्ती ही वैयक्तिक प्रयोजनं आहेत. म्हणजे मी ग्रंथ रचला, म्हणजे एखादं पुस्तक मी तयार केलं, त्याच्या 250 कॉपीज या बाजारात आल्या, त्या कॉपीज पूर्ण विकल्या गेल्या, त्यातून जो पैसा मिळाला त्याने मला अर्थप्राप्ती झाली. अजून म्हणजे पहिली आवृत्ती विकून झाल्यानंतर परत दुसरी आवृत्ती काढायची वेळ आली, म्हणजेच काय की यश मिळालं. लोकांकडनं मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. लोकांना ते काव्य, लोकांना मी केलेला जो काही ग्रंथ असेल, लिहिलेलं पुस्तक असेल, ते मनापासून आवडलं आणि लोकांनी त्याला उचलून धरलं. यामुळेच मला अर्थ देखील मिळालं आणि यश देखील मिळालं. तर ही माझी वैयक्तिक प्रयोजनं झाली. मात्र व्यवहार ज्ञान, अमंगळाची क्षती ही वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर देखील काव्य करण्यास प्रोत्साहित करत असते. म्हणजे ज्या प्रकारे मी काव्य रचलं म्हणून माझ्या अमंगळाचा नाश होणार आहे, अगदी त्याचप्रमाणे मी रचलेले काव्य समोरचा जो कोणी वाचेल, समोरचा जो कोणी आस्वाद घेईल, त्याच्या देखील अमंगळाचा नाश होऊन त्याला देखील व्यावहारिक ज्ञान प्राप्त होणार आहे. त्यामुळे ही 2 प्रयोजनं वैयक्तिक आणि सामाजिक अशा दोन्ही पातळींवर काम करत असतात. आता मम्मटाने काव्य प्रयोजनांचा विचार करताना पूर्वाचार्यांच्या प्रयोजनांचा परामर्श घेतलेला आहे. त्यातून काव्याची ही सर्वसमावेशक प्रयोजने मांडलेली आहेत. आता काव्य हेतूमध्ये स्पष्टता आल्यानंतर कोणतेही कार्य करण्यासाठी जे घटक आवश्यक असतात त्यांना काव्य हेतू असं म्हणतात. म्हणजे एखादं जर मडकं तुम्हाला तयार करायचं असेल तर त्याच्यासाठी माती हवी, त्याच्यासाठी कुशलतेने किंवा कलात्मक असलेले असे हात हवेत, पाणी हवं आणि एकूणच अन्य साधन हवी. म्हणजे तुम्हाला मडकं करायचं म्हटल्यावर समोर मडकं लगेच येऊन राहणार नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतःहून प्रयत्न करावे लागतील आणि मडके तयार करण्यासाठी असलेल्या साधनांची जुळवाजुळव करावी लागते. अगदी त्याच प्रकारे काव्य का तयार करावं यासाठी काव्य प्रयोजनं सांगितलेली आहेत. म्हणजे या प्रयोजनांसाठी काव्याची निर्मिती केली गेली तर ते काव्य हे आनंद प्रदान करणारं असतं. आता काव्य हेतू सांगितल्यानंतर पुढची कारिका आपण बघू, ज्यात शक्ती निपुणता लोकशास्त्र काव्याद्य वेक्षणा अशी ही कारिका आहे. काव्यज्ञ शिक्षाभ्यास इति हेतुस्तदुद्भवे. आता यात काय सांगितलं आहे तर प्रतिभा शक्ती, लोकांचे व्यवहार, विविध शास्त्र यांचे अध्ययन आणि इतर कवींच्या काव्यांच्या सूक्ष्म निरीक्षणाने येणारी निपुणता आणि काव्यज्ञानाच्या मार्गदर्शनाने पुन्हा पुन्हा काव्य रचना करण्याचा अभ्यास हा काव्य निर्मितीचा हेतू आहे. आता काव्य निर्मिती कशी होते म्हणजे आपण प्रयोजन तर बघितलं, म्हणजे ज्या कारणांसाठी काव्य तयार केलं जातं ती कारण प्रयोजन आपण स्पष्ट केली. आता काव्याची निर्मिती कशी होते, कोणाकडून होते
त्याचं देखील स्पष्टीकरण हे पुढच्या कारिकेत दिलेलं आहे. आता यात त्यांनी नेमकं काय सांगितलं आहे, तर प्रतिभा, शक्ती, निपुणता आणि अभ्यास हे तीन भाग या कारिकेत केलेले आहेत. आता प्रतिभा शक्ती ही कुठल्या गुरुकडनं शिकून किंवा समोरच्या व्यक्तीकडनं शिकून आपल्याला प्राप्त होते का, तर नाही. प्रतिभा ही बाय बर्थ असते, ती उपजत असते. म्हणजे एखाद्याला कागदावर न बघता चित्र काढण्याची प्रतिभा अवगत असेल, तर ती अन्याला असेलच असं नाही, अन्य कोणाला असेलच असं नाही, कारण ती त्याला उपजत मिळाली आहे, बाय बर्थ मिळालेली आहे. तर अशी जी प्रतिभा शक्ती असते, तिचा उल्लेख मम्मटाचार्यांनी शक्ती या नावाने या काव्य प्रकाशाच्या कारिकेत केलेला आहे. आता प्रतिभा शक्ती हा काव्य निर्मितीचा अपरिहार्य हेतू आहे. ही शक्ती जन्मजात असते, मगाशी सांगितल्याप्रमाणे बाय बर्थ ती शक्ती असते, ती कोणाकडनं देखील आपण अडॉप्ट करत नाही, तर ती बाय बर्थ आपल्याला मिळते. तिला कवित्व बीजरूप संस्कार विशेष म्हटले आहे. तिच्याशिवाय काव्य निर्माण होऊ शकत नाही. म्हणजे असाच एखादा कोणी कवी स्वतःला म्हणवणारा असेल आणि त्याने शब्दांची जुळवाजुळव करून यमक शब्द शेवटी योजून चारोळी असेल, मुक्त काव्य असेल, छंद काव्य असेल तयार केलं, पण त्याच्यात त्याची प्रतिभाच काही दिसली नाही, म्हणजे केवळ शब्दामागून शब्द रचत गेला आणि काव्य तयार झालं म्हणून असं जगाला सांगितलं, पण त्याच्यात त्याची प्रतिभाच दिसत नसेल, तर ते काव्य होऊच शकत नाही. कारण काव्य याचं अंतरंग आणि बाह्यरंग हे या प्रतिभेमुळे बनलेलं आहे. आता पूर्वजन्मीच्या संस्कारामुळे ही प्रतिभा मनुष्याला प्राप्त होत असते. म्हणजे जर तुम्ही बघितलं निरीक्षण करून, तर एखाद्या कीर्तनाचार्यांच्या घरातील एक पिढी गेल्यानंतर दुसऱ्या पिढीतील सगळीच पिढी वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रात जात नाही, तर एखाद दुसरी अशी व्यक्ती असते की जिला कीर्तनाची, विवेचनाची, पूर्वरंग आख्यानाची अशी आवड असते आणि ती परंपरा ती पुढे चालत ठेवते. म्हणजे काय, की पूर्वजांच्या कलेचा, पूर्वजांच्या प्रतिभेचा काही गुण, काही अंश हा पुढच्या पिढीत येतो आणि अगदी त्याचप्रमाणे ही प्रतिभा काव्याला अगदी महत्वाची आहे. त्यामुळे प्रतिभेशिवाय निर्माण झालेलं काव्य हे हास्यास्पद ठरतं. ज्याप्रमाणे मिठाशिवाय जेवण अळणी लागतं, त्याला चव येत नाही, तशीच काव्याशिवाय म्हणजे प्रतिभेशिवाय काव्याची निर्मिती करणं हे हास्यास्पद आहे, हे तेवढं न पटणारं आहे, असं त्यात सांगितलेलं आहे. आता निपुणता हा जो भाग सांगितला आहे, म्हणजे आपण सुरुवातीला बघितलं प्रतिभा, त्यानंतर निपुणता. तर निपुणतेत काय सांगितलेलं आहे, तर लोकस्य स्थावर जंगात्म लोकवृत्तस्य शास्त्राणाम, की काव्य निर्मितीसाठी प्रतिभेप्रमाणे निपुणता म्हणजे व्युत्पत्ती ही आवश्यक असते. ही निपुणता लोकजीवनाच्या अभ्यासाने प्राप्त होते. या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. लोकव्यवहार, शास्त्रज्ञान. होतो की काव्य निर्मिती किंवा काव्य निर्मितीसाठी आवश्यक असलेले घटक असे कोणते, तर त्यात आपण बघितलं की निपुणता. तर काव्य निर्मितीसाठी प्रतिभेप्रमाणे निपुणता देखील अत्यंत आवश्यक असते. ही निपुणता लोकजीवनाच्या अभ्यासाने प्राप्त होते. मग त्यात निरीक्षण आलं, ते सततचा अभ्यास आला, सततचं बारीक लक्ष देणं आलं आणि त्या आधारे प्राप्त झालेली निपुणता. म्हणजे अर्जुन द्रोणाचार्यांकडे गेला, तर त्याला धनुर्विद्येची आधीपासून प्रतिभा प्राप्त होती का, मग तो द्रोणाचार्यांकडे गेलाच नसता. तो द्रोणाचार्यांकडे का गेला, तर त्याच्याकडे असलेलं कौशल्य अधिक चांगल्या प्रकारे वृद्धिंगत व्हावं यासाठीच तो द्रोणाचार्यांकडे गेला. आणि द्रोणाचार्यांकडे गेल्यानंतर धनुर्विद्येत तो निपुण झाला आणि सर्वश्रेष्ठ झाला. म्हणजे एकूणच ज्या कलेत किंवा ज्या बाबतीत आपण सततचा सराव करू, सततचा अभ्यास करू, त्या कलेत त्या बाबतीत आपण निपुण होतो, आपला हातखंडा असतो, त्या बाबतीत आपण पारंगत होतो. आणि अशा प्रकारची निपुणता ही काव्य निर्मितीसाठी अत्यंत महत्वाची असते. आता लोकव्यवहारात रूढी, परंपरा, मनुष्य प्रवृत्तीचा अभ्यास असतो. तर शास्त्र अध्ययनात छंद, व्याकरण, कोश, चतुर्वर्ग, कला, गजशास्त्र, अश्वशास्त्र, म्हणजे जी शस्त्र आहेत त्यांचं ज्ञान अपेक्षित असतं. या ज्ञानाच्या आधारेच कवी अचूकपणे वर्णन करू शकतो. इतर श्रेष्ठ कवींच्या काव्याचे सूक्ष्म निरीक्षण यातून निपुणता प्राप्त होते, जी काव्य निर्मितीला आवश्यक असते. आता यात काय सांगितलंय, की जी वेगवेगळ्या प्रकारची शास्त्र असतात, अनेक प्रकारच्या रूढी परंपरा असतात, यांचं अत्यंत सूक्ष्म ज्ञान किंवा
अत्यंत महत्वाचं ज्ञान हे कवीला प्राप्त असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते त्याला जर प्राप्त असेल तर ती कविसृष्टीला आणि एकूणच काव्याच्या निर्मितीला अत्यंत सहाय्यकारक ठरते. आणि यामुळेच म्हणजे काव्य निर्मितीसाठी निरीक्षणातून किंवा सूक्ष्म निरीक्षणातून प्राप्त झालेली निपुणता अत्यंत महत्वाची असते. तर आता शेवटचा आहे, कारिकेतील शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे अभ्यास. काव्यम कर्तुम विचारयितुम च ये जानन्ति तदुपदेशेन करणे योजने च पौनः पुण्येन प्रवृत्ती. काव्यज्ञ म्हणजे स्वतः काव्य निर्मितीची क्षमता असणारे आणि इतरांच्या काव्याची समीक्षा करण्याची योग्यता असणारे विद्वान होत. आता उत्तम काव्य रचण्यासाठी अशा विद्वानांचे मार्गदर्शन आवश्यक असते आणि त्यांच्या मार्गदर्शनात काव्य रचनेचा सराव करणं अत्यंत महत्वाचं असतं, जेणेकरून काव्य हे निर्दोष होतं, म्हणजे त्याच्यात कुठल्याही प्रकारचा दोष राहत नाही. आता मम्मटाने या तीन घटकांना पृथक न मानता सम्मिलित एकच हेतू मानला आहे. म्हणजे त्यांना वेगवेगळं असं स्वरूप दिलेलं नाहीये, तर ते तिन्ही देखील काव्यसृष्टीशीच निगडीत आहे असं मम्मटाचार्यांनी सांगितलेलं आहे. आणि पुढे असं देखील सांगितलं आहे की या तिन्ही भागांच्या अनुसरून जर एखाद्याने काव्य रचलं किंवा कविसृष्टीत या तिन्ही भागांच्या अनुसरून एखाद्याने काव्याची निर्मिती केली तर ते काव्य परिपूर्ण होतं आणि कविसृष्टीला त्याचा लाभ मिळतो असं यात सांगितलेलं आहे. आता पुढचा जो भाग आहे तो आपण फक्त बघूया. काव्य लक्षण आणि त्याची जी उदाहरणं आहेत ती आपण पुढच्या एका लेक्चरमध्ये स्पष्ट करून ध्वन्यालोक पाहूयात. तर आता लक्षण सांगितलं आहे, म्हणजे आपण बघा काव्य प्रकाशात मंगलाचरण झालं सरस्वती देवीला नमन करून, त्याच्यानंतर काव्य प्रयोजन झालं, काव्य हेतू झाले आणि त्यानंतर काव्याचं लक्षण झालं. तर आता या काव्य लक्षणात नेमकं काय सांगितलंय ते आपण पाहूयात. तददोषौ शब्दार्थो सगुणावलंकृती पुनः क्वापी. अर्थ काय याचा की काव्य म्हणजे निर्दोष, गुणयुक्त आणि क्वचित अनलंकृत शब्दार्थांनी परिपूर्ण असलेलं. आता शब्दांमध्ये संदिग्धता आणि व्याकरण दोष नसावेत, तसेच अर्थात अस्पष्टता, क्लिष्टता आणि दुर्बोधता नसावी, तसेच ते गुणयुक्त असावेत, म्हणजेच माधुर्य, प्रसाद आणि ओज गुणयुक्त असावेत. हे तीन गुण महत्वाचे आहेत जे काव्यात असणं गरजेचं आहे. केवळ तुम्ही शब्दामागून शब्द आणून बसवले आणि काव्य झालं असं सांगितलं तर ते काव्य होणार नाही. त्याला एक ठोस आधार असणं गरजेचं आहे, ज्यात दोष नसावेत, माधुर्य, प्रसाद, ओज या गुणांनी ते युक्त असावं आणि क्वचित अलंकृत नसले तरी देखील त्याला काव्य म्हणता येतं. अलंकार हे काव्याचे सौंदर्य वर्धन करतं. म्हणजे अलंकार जर काव्यात नसेल तर काव्याला तेवढी शोभा राहत नाही किंवा काव्य तेवढं उठून दिसत नाही. त्यामुळे काव्याचं एकूणच सौंदर्य खुलवण्यासाठी, काव्याच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी हे अलंकार अत्यंत महत्वाचे असतात. आता इथे अलंकाराचा अर्थ जो मम्मटाचार्यांना अपेक्षित आहे तो म्हणजे भाषिक अलंकार किंवा साहित्यिक अलंकार, जे काव्याच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. अलंकार म्हणजे दागदागिने वगैरे हा जो व्यवहारिक जीवनातला अर्थ आहे तो इथे अपेक्षित नाही. तर हे अलंकार उपयुक्त असतात काव्याच्या निर्मितीमागे आणि काव्याला एकूणच सौंदर्य प्रदान करण्यासाठी. मात्र ते काव्याचा अविभाज्य भाग असत नाहीत. म्हणजे जर अलंकार नसतील तर काव्य करूच नका, अलंकाराशिवाय काव्य करणं म्हणजे हास्यास्पद आहे असं म्हणणं चुकीचं आहे. म्हणजे अलंकाराची बंधनं किंवा अलंकाराची अट काव्याला नसते, मात्र अलंकाराचा जर उपयोग केला गेला तर काव्याचं सौंदर्य हे अधिक उठून दिसतं. त्यामुळे अनलंकृत म्हणजेच अलंकार विरहित असलेलं एखाद दुसरं काव्य हे भावपूर्ण काव्य असं रमणीय ठरू शकतं. त्यामुळे आपण आता या काव्यप्रकाशात पाहिलं की सुरुवातीला मम्मटाचार्यांनी काव्यप्रकाशाची निर्मिती केली. मुळात सगळ्यात आधी सांगायचं म्हणजे की मम्मटाचार्य हे मूळचे काश्मीरचे आणि तिथे काश्मीरमध्ये सुबत्ता ज्ञानाची इतकी होती की जेणेकरून या ग्रंथाची उत्पत्ती मम्मटाचार्यांना करावीशी वाटली. काव्याशी निगडीत अनेक ग्रंथांचं याआधी निर्माण झालेलं आहे, अनेक ग्रंथ रचले गेलेले आहेत, मात्र मम्मटाचार्यांच्या या ग्रंथावर विशेषतः भर दिला जातो. तो यासाठी कारण मम्मटाचार्यांनी काव्यप्रकाशात कारिका, वृत्ती आणि उदाहरण हे तीन भाग करत काव्याची अंतरंग आणि बाह्यरंग स्पष्ट करून सांगितलेली आहेत.
मंगलाचरणानंतर आपण काव्य प्रयोजन पाहिलं, काव्य हेतू बघितला आणि काव्य लक्षण देखील बघितलं. की जे काव्य शब्द अर्थाने बनलेलं असतं, म्हणजे काव्य लक्षणासंदर्भात पाहायचं झालं तर जे काव्य मुळातच शब्द आणि अर्थाने बनलेलं आहे तर त्यात दोष असता कामा नये. म्हणजे जर दोष असेल तर त्या दोषाकडे वाचणाऱ्याचं, आस्वाद घेणाऱ्याचं लक्ष जातं आणि त्याने आणि त्याच्या काव्याचा आस्वाद घेण्याच्या प्रक्रियेत खंड पडतो. त्यामुळे काव्य हे दोषरहित असावं जेणेकरून काव्याचा आस्वाद हा घेता येईल. जे मुळात अलंकार आहेत ते काव्याचा उत्कर्ष करतात, काव्याचं सौंदर्य वाढवतात. मात्र अलंकार विरहित एखाद दुसरं जर काव्य असेल तर ते भावपूर्ण काव्य अत्यंत रमणीय देखील ठरू शकतं. तर का ठरू शकतं, तर त्याची उदाहरणं ही पुढे दिलेली आहेत. ही 1 ते 3 उदाहरणं अशी आहेत जी आपण पुढच्या एका लेक्चरमध्ये नक्की पाहूयात आणि त्याच लेक्चरमध्ये ध्वन्यालोक देखील आपण स्पष्ट करूयात, कारण ध्वन्यालोकाचा देखील काव्याशी निगडीत भाग आहे. ध्वन्यालोकाचा आपल्याला प्रथम उद्योत आहे, म्हणजेच पहिलाच भाग आहे. एकूण 4 उद्योत आहेत त्याच्यात, ज्याप्रमाणे काव्य प्रकाशामध्ये दशम उल्हास, 10 उल्हास एकूण आहेत, दश उल्हास आहेत आणि 10 उल्हास जसे काव्य प्रकाशात आहेत तसे त्याचप्रमाणे ध्वन्यालोकामध्ये एकूण 4 प्रद्योत आहेत. त्यातला पहिला प्रद्योत आपल्याला उद्योत आपल्याला शिकण्यासाठी आहे, तर तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात. आतापर्यंत म्हणजे काव्य लक्षण या भागापर्यंत शिकवलेल्या बाबत जर कोणाला काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर विचारू शकता. हॅलो, कोणाला नाही येत का शंका? म्हणजे मग आपण आत्ताचं लेक्चर इथे थांबवूया, म्हणजे पुढच्या लेक्चरला हो. आपण राहिलेला भाग आणि ध्वन्यालोक पाहूया. हम्म. झालेल्यापैकी नाहीये काही शंका. ओके ओके. आपण पुढच्या लेक्चरला आता म्हणजे जो काव्य लक्षणाच्या पुढचा जो भाग आहे की ज्याच्यात त्यांनी म्हटलंय की अलंकार रहित एखाद दुसरं काव्य हे रमणीय का वाटतं, तर त्यासाठी ही उदाहरणं दिलेली आहेत, ती आपण उदाहरणं पाहूयात आणि मग त्यानंतर ध्वन्यालोकाचा जो उद्योत 1 आहे तो पाहूयात.